धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सटीपानी या छोट्याशा गावात मांगीलाल दर्जी पावरा या कष्टकरी व मध्यमवयीन आदिवासी इसमाचं कुटुंब वास्तव्याला आहे. मांगीलाल पावरा याला वन विभागाकडून आदिवासी म्हणून मिळालेल्या शेतीत तो व त्याचे कुटुंबीय उपजीविका करतात. प्रसंगी गरजेपोटी स्वतः मांगीलाल व त्याचे कुटुंबीय इतरांच्या शेतात सुद्धा मोलमजुरी करतात. मांगीलाल याला पप्पू आणि बळीराम या नावाची दोन मुले आहेत. त्यांपैकी पप्पू हा मोठा मुलगा. त्याचा विवाह 3 वर्षांपूर्वी म्हणजे तो अवघा 20 वर्षाचाच असतानाच जखाबाई नावाच्या तरुणीशी रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता. जखाबाई पासून पप्पूला नशीब नावाचा 2 वर्षाचा मुलगा आणि मुळशी नावाची एक मुलगी झाली. हे सर्वजण सटीपानी गावात एकाच घरात राहतात. मांगीलालचा लहान भाऊही सटीपानी गावातच विभक्त राहतो. पप्पू हा 23 वर्षीय विवाहित तरुण स्वतःची शेती कसतो, पण इतरांच्याही शेतात रोजंदारीने प्रसंगानुरूप मजुरीला जातो. पप्पू शेतमजुरी करण्यात दर्दी असल्याने त्याला मजुरीसाठी अनेक जण बोलवतात. पप्पूने मोलमजुरी करण्याबरोबर दुचाकी, चारचाकी वाहन चालवण्याचे शिक्षण सुद्धा घेतले आहे. त्यापैकी तो प्रसंगी इतरांचे चारचाकी वाहन चालवण्याचा व्यवसाय सुद्धा करत असे. या व्यवसायातून संचित केलेल्या पैशातून पप्पूने एक चारचाकी वाहन खरेदी केले होते. गेल्या काही दिवसांपासून पप्पू जमेल त्या शेतात मजुरी करायचा आणि जमेल तेव्हा आपल्या चारचाकी वाहनांद्वारे प्रवाशांची ने-आण करायचा. त्यामुळे सटीपानी गावाशेजारी लोकांशी त्याचा संपर्क वाढला होता. आपल्या चारचाकी वाहनाद्वारे वर्दीचा व्यवसाय करत असताना पप्पूची 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबाफाटा गावातील लक्ष्मी नामक तरुणीशी ओळख झाली. पप्पू जसा बोलका आणि दिसायला आकर्षक, तशी लक्ष्मीचं बोलणंही प्रभावित होतं. तिचं लावण्य इतरांना भावणारं होतं. शिवाय ती तारुण्यात असल्याने तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. पप्पूचं लग्न झालं असलं आणि त्याला 2 अपत्ये झाली असली तरी त्याचं वय अवघं 23 वर्षाचं होतं. वर्दीच्या व्यवसायामुळे लक्ष्मी आणि पप्पू यांची ओळख झाली आणि सततच्या संपर्कामुळे दोघांमध्ये मैत्री सुद्धा झाली. आता ते दोघे अधिकच जवळ आले होते. काही दिवसांनी सटीपानी गावात आणि लक्ष्मीच्या आंबाफाटा गावात पप्पू आणि लक्ष्मीच्या जवळकीची चर्चा होऊ लागली. ही चर्चा अर्थातच पप्पूची बायको जखाबाई हिच्यापर्यंत सुद्धा गेली होती. जखाबाईने ही बाब आपल्या आई वडिलांना सांगितली. तिच्या आई वडिलांनी पप्पूला या संदर्भात विचारणा केली. कोणताही आडपडदा न ठेवता पप्पूने जखाबाईच्या आई वडिलांना म्हणजेच आपल्या सासऱ्यांना वस्तुस्थिती सांगून टाकली. लक्ष्मी माझ्यावर प्रेम करते, मी तिच्यावर प्रेम करतो. तो असे म्हणतात त्याचे सासू सासरे म्हणजे जखाबाईचे आई वडील त्याला म्हणाले की तू तिच्याशी लग्न करून टाक. त्यानंतर पप्पूने लग्नाचा प्रस्ताव लक्ष्मी पुढे ठेवला. लक्ष्मीने आपल्या आई वडिलांची संमती घेत विवाहाचा होकार पप्पूला कळवला. पप्पूचा पहिला विवाह झाल्याने जखाबाईची संमती मिळाल्याशिवाय लक्ष्मीशी विवाह करता येणार नव्हता. म्हणून त्याने जखाबाईला विचारणा केली. तेव्हा तिने विचार केला की आपण नाही म्हटलं तरी पप्पू लक्ष्मीशी संबंध ठेवणार. ते तिला इतरांनी समजावून सांगितल्याने तिने आपल्या नवऱ्याला लक्ष्मीशी विवाह करण्यास संमती दिली. पण त्यासाठी झगडा देण्याचा प्रस्ताव जखाबाईने पप्पू आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर ठेवला. आदिवासी समाजातील रीतिरिवाजाप्रमाणे जखाबाईला झगडा देण्याच्या प्रस्तावाला पप्पू आणि त्याच्या नातेवाईकांनी संमती दिली. त्याप्रमाणे जखाबाईला जखडा देण्याचा रीतसर समारंभ सर्व संबंधितांच्या साक्षीने संपन्न झाला. त्यानंतर मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पप्पू लक्ष्मीचा विवाह झाला. आदिवासी रीतिरिवाजाप्रमाणे सर्व प्रकारचे समारंभ पूर्ण केल्यानंतर शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पप्पू आपल्या नवविवाहित पत्नीसोबत म्हणजे लक्ष्मीसोबत आपल्या शेतावर गेला. आपला काका राजू दर्जी पावरा याच्या समक्ष पप्पूने आपल्या शेताला पाणी दिले. त्यानंतर तो लक्ष्मीला सोबत घेऊन आपल्या चारचाकी वाहनाने आपले कुलदैवत मोगरा देवीला गेला. मोगरा देवीचे सप्तपत्नीक दर्शन घेऊन पप्पू आपल्या पत्नीसह शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री पुन्हा आपल्या शेतावर आला. तेव्हाही पप्पूचा लहान काका राजू दर्जी पावरा हा पप्पूला शेतावर भेटला. त्यास पप्पूने मी तुला शेतकामात मदत करू का असे विचारले. तेव्हा काका त्यांना म्हणाला, तुमचे नुकतेच लग्न झाले आहे, तुम्ही मोगरा देवीचे दर्शन घेऊन आला आहात आणि आता रात्रही झाली आहे, त्यामुळे घरी जाऊन आराम करा. त्यानुसार पप्पू आणि लक्ष्मी दोघे आपल्या चारचाकी वाहनाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी पप्पूचा काका राजू दर्जी पावरा हा सवयीप्रमाणे आपल्या शेतात फेरफटका मारायला आला. तेव्हा त्याला त्याच्या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतलेले पप्पू आणि लक्ष्मी यांचे मृतदेह लटकताना दिसले. आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:30 वाजता पप्पू आणि त्याची नवविवाहित पत्नी लक्ष्मी आपल्या काकाला म्हणजे राजू दर्जी पावरा भेटून चारचाकी वाहनातून घरी जातो म्हणून शेतातून गेले होते.
असं असताना पप्पू आणि लक्ष्मी यांचे मृतदेह शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला लटकलेले पाहून राजू याला विश्वासच बसेना. त्याने स्वतःला चिमटाही काढून बघितला. त्यानंतर त्याने आपल्या भावाला म्हणजे पप्पूच्या वडिलांना मांगीलाल यांना मोबाईलवरून संपर्क साधला आणि शेतात काय घडलं आहे ते सांगितले. मांगीलाल यांनी घरात हे सांगताच घरात रडारड सुरू झाली. सर्वांना सावरत मांगीलाल हे आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्या पाजाऱ्यांना घेऊन शेतात आले. समोरचे दृश्य पाहून सर्वांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान शिरपूर शहर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळल्याने शिरपूर पोलीस निरीक्षक आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पप्पू पावरा आणि त्याची नुकतीच लग्न झालेली दुसरी बायको लक्ष्मी यांचे फासावर लटकलेले मृतदेह ज्या झाडाला लटकलेले होते त्या झाडाभोवती जमलेल्या बघायांचा जमाव पांगवून शिरपूर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाचा आणि मृतदेहाचे पंचनामे केले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शिरपूर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले. दरम्यान पप्पू पावरा याचे वडील मांगीलाल दर्जा पावरा याने शिरपूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्या आधारे अकस्मात स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिरपूर कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल लांबोळे यांनी पप्पू आणि लक्ष्मी यांना 2 वाजता मृत घोषित केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. शेवटचे 2 अहवालात गळफास घेतल्याने मृत्यू ओढवल्याचे नमूद करण्यात आले होते. पप्पू आणि लक्ष्मी यांचा प्रेमविवाह होता. सगळ्यांच्या संमतीने हे लग्न पार पडले होते. मग त्याने आत्महत्या का करावी या प्रश्नाचे उत्तर मात्र अनवृत्तच राहिले होते. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि ही घटना आत्महत्या आहे की हत्या हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.